आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कोण? गोपाळ। मी आता तुमचाच विचार करत होते। मला तुमचं फार कौतुक वाटतं। म्हणजे तुम्ही दिलेला शब्द पाळता। मला तुमच्याशिवाय नाही करमत। मला सुद्धा तुमच्याशिवाय अजिबात करमत नाही। हे तर तुमच्या नवऱ्याची डेड बॉडी जिथं पुरली तिथं पडलं होतं। पण हे असं कसं पडलं? माझ्या तर लक्षातच नाही आलं। पोलिसांना सापडलं असतं तर? नाही नाही, काही काळजी करू नका, असं काही होणार नाही। मी आहे ना। मी असताना कुठलंच संकट तुमच्यापर्यंत येणार नाही। तुमची सगळी जबाबदारी आता माझी। तुम्ही आता इथून बाहेर पडून नवं पुरं आयुष्य सुरू करणार आहे। तुम्हाला लांब ठिकाणी पोहोचवतो बघा। तुम्ही पण चला ना माझ्यासोबत। हाय का? हे आधी विचारलं असं तर आलो असतो। आता माझं लग्न झाले। पण मी तुम्हाला सोडून एकटी कशी राहू? मला आता नाही करमत तुमच्याशिवाय। अहो मी येत जाईन तुम्हाला भेटायला। आधी तुम्ही तर जाईत ना। आणि हा, ते पैसे नीट ठेवलेत ना? आता आपल्याला लागतील बरं का? हो, ठेवलेत मी ते सेफ ठिकाणी। इतके सेफ जागी नका ठेवू की कोणाला सापडणार नाही। हो मला तरी सांगा, नाही काय बाहेर पोलीस चौकशी वगैरे करतायत, आपल्याला धोका बिका निर्माण होऊ शकतो म्हणून। पोलिसांना नाही सापडणार ते। अशी घरात कुठली सेफ जागा आहे हो, जी पोलिसांना पण कळणार नाही पैसे कुठे आहेत? सांगेन, पण आता नको। पण तुम्ही सोडा ना तो पैशांचा विषय। काय सारखं पैसे पैसे करताय? असं कसं सोडू? त्याच्यासाठी तर चाललंय सगळं। हिच्यावर ओरडता पण येत नाहीये। हिला संशय आला तर पैसे कधीच हाती लागणार नाहीत। अहो, कुठे हरवलात? नाही, तुम्हाला हे सगळ्या प्रकरणातून बाहेर कसं काढायचं याचा विचार करत होतो। बरं, मला आता निघावं लागेल। काही लग्नामुळे दुकान इतके दिवस बंद होतं, कामाचा लोड वाढलाय, मला निघावं लागेल। नका ना असं लगेच सोडून जाऊ। नाही, मला जावं लागेल। नाहीलाच आहे माझा। रात्री नाही मी परत। नक्की ना? आणि हा, तुम्ही दुकानावर नका येत जावा। उगाच लोकांना आपल्यावर काय संशय बिंशय यायचा। हो, नाही येणार मी तिकडे। पुन्हा अशी चूक नाही करणार। तुम्हीच येत जा ना इकडे।